मंदिर फेमस आहे ना, खूप इच्छा पूर्ण होतं इथं. कुणाचं तुम्ही मला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, तर तुम्ही मला लाजवते. एक तर मी पब्लिक मध्ये पहिल्यांदा ब्लॉग करते. आयते बिना काय सामान्य घेणारे आयते काय बोलणार आता. आता ह्यांनी एकदा जिंदगी सामान घेतले, ह्याच्यापेक्षा मी घेते ब्लॉग मध्ये दाखवतात. आणि ह्यांनी जिंदगीमध्ये कधी सामान नाही घेतला. एवढा आळशी आहे. कोण नांदेडला रडलेला कोण, माझा हात दुखतोय पकड. तरी तर आमची ट्रीप सुरू झालेली आहे. मध्ये 5चा टाइम दिलेला, पण 6ला आम्ही सुरू झाले. आणि आमच्या सोबत भरपूर चला आहे ना, की फटाफट सर्व कामावरून सर्वात लेट मम्मी लेट झालाय. तर पुन्हा मुलं झालाय सुमित मुलं बघ. सर्वात पहिला आंघोळ केली. असं वाटतं 3 वाजता उठायला होतं. नाही, झोपायच नव्हतं पाहिजे होतं. 2:30ला झोपली. अरे मी 3 वाजता झोपलो. तू कुणाला मेसेज करत होतास? नारळ आणलास काय? नसलच आणला. मी म्युझिक टाकेल. मला आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलोय. सीएनजी काय बोलत होतास? आपल्याला जागेवर भरायला लागेल. का एवढी खातं गाडी? एसी लावले ना. बोल काय बोलत पेटी. कुठे चालले? सांग. फिरायला चालले. पुढं सौरवला सोडायचं. सगळ्यांना थोडा थोडा विचार कसा वाटतं, हाय हॅलो असं बोलायचं. विचार सगळं कुठे जाते तर बघ, कोणच काय बोलणार नाही आपल्या घरी. फिरायला चालले होते. किती भारी येते रे त्याच्यामध्ये व्हिडिओ. सौरवच्या याच्यामध्ये यार खरं पोरके सपोर्ट करतो ना. आता आपण कुठे बसले ते सांग पहिला मला. कुठं? वाशिगेला. पण मस्त लोकेशन होता मध्ये. आता आता आले कुठे झाले? वाशीच्या पुढे काशी. आता पाऊस आलेला आहे असं तसं बोलायचं जरा मध्ये. चालू आहे त्यामध्ये असं पण बोलतं ना. परत लाव ना. ओरा होताच कधी? कुणाचा होता? पण कुणाचा ओरा होता? तुझा होता सुमित. कुठं मला दिसला ना आतापर्यंत. संडेला फक्त इथपर्यंत गावातल्या गावात क्रिकेट खेळताच आणि मोठा क्रिकेटर झालास काय? हा अरे बाबा काय पण नको काढू. असं किती क्रिकेटर आहेत बघितलेत मी. चल हा बोलला ओरा मायनस झाला. हा आमचा ओरा आहे म्हणून. ओरा कॉलेजमध्ये आमच्या ओरा तुला दाखवू. 50 मारले. 50 गेला त्याला तिथं उभी नसती गेलं मैदानात. मैदानात गेला ना. मैदानात घरात गेलं. घरात एक कधी बॉल हातात फिरवला तर घरात वरडता. काचा तोडीत असला तर तुला काय घरात फिरून द्यायची? तुम्ही लोक
धोका घेऊन त्याला तिथं क्लब मध्ये उभी करतील काय? क्लब मध्ये कशाला गेला पाहिजे? घरात नानाकडनं धोका घ्यायचा, असं बेड घ्यायचा. धोका घेऊन मग तू क्लबला कधी गेला? क्लबला काय गेला? तो डायरेक्ट झाला डायरेक्ट ग्राउंड का होतो? रिसर्चर्स आहे, तिला सर्व माहिती नाही. तू डायरेक्ट पण लेजंड तर आहे ना धोनी, मान्य करतेस का नाही? धोका घेऊन गेला मग लेजंडच असतो. कोण पण असतो धोका घेऊन गेला. डायरेक्ट गेला ना तो. काय करिअर काय नव्हता होता तुझ्यापेक्षा. डायरेक्ट गेला तो. ओळख होती ना मम्मीच्या. कशी स्वतःच्या आईने गेला. स्वतःमध्ये काय कशाने गेला? स्वतःमध्ये टॅलेंट होता तेवढा. अरे टॅलेंटला कुठेतरी काय तुम्हाला पावसाला जरा शांत हो. पावसात भिज जरा. काय असतं माहिती नाही, ज्ञान देतो. हा भाऊचा आवाज येते रे. पाऊस पडत आहे बघ साक्षी. सेम पालीच्या गणपती सारखाच वाटतंय ग. पोचलेला आहो महालच्या गणपतीच्या इथे, जो इच्छापूर्तीचा गणपती आहे ना. इच्छापूर्ती गणपती नाग पन्नास आहे. नारळ ताट पन्नास आहे. नारळ ताट हो घे ना. मोदक 11 मोदक. दहाचा हार आहे, 40चं ताट आणि सगळं 50. काहीच मंदिर आलेलं आहे. हाच आहे मंदिर, इच्छापूर्ती गणपती. मंदिर फेमस आहे. खूप इच्छा पूर्ण होतं इथं. दाखवला ना आता काय इथे तरी अलाउड आहे की नाही. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथं तिथं फोटो काढायला अलाउड नव्हतं. फोटो काढते तलावाच्या इथं. काय इन्स्पिरेशन? ह्याच्यात पण इन्स्पिरेशन लागतं काय? नॉट इनफ स्टोरेज टू बॅकअप. हे फोटो सेव्ह होतील ना, स्टोरेज नाही दाखवत आहे. तर दर्शन झालेले, आतमध्ये फोटो काढायला अलाउड नव्हतं म्हणून आता आम्ही बाहेर आलो आणि फोटो काढतोय. मस्त दर्शन झालं, छान होतंय मंदिर ना मम्मी. काय झालं, तू कशी सॅड का झालीस? पायाखाली दगड घे. काय हाईट वाढेल उंच तिथं अशा तऱ्हेने मम्मी रोस्ट करत आहे. रोस्ट करते. काला दगड आहे, उंच हाईट कमी आहे म्हणून दगड देण्याची हकललेलं आहे. आयकॉनिक पोज वारकरी संप्रदायाचा एक. हो हो. आता दर्शन झालेलं इच्छापूर्ती गणपती अष्टविनायकचा इथं होतं. तर इथे कुठे आहे हा? खोपोलीच्या खालापूरला. मुंबईपासून किती सांग किलोमीटर? 130. हा, तर आता आम्ही दुसरीकडे चाललोय. मुंबईपासून जवळ आहे. आपण 2 तासात आलो रे. आपण कितीला बसलेलो? आणि आम्ही इथून असा गणपती घेतलेला आहे आणि नाश्ता पण घेतलेला आहे. आणि आता आम्ही पुढे कुठे जाणार आहेत? आता गगनगिरी महाराजाच्या इकडे जाणार आहे. गगनगिरी महाराज मठ आहे तिथे. इथून किती तास लागतील? आणि आता आम्ही नाश्ता तिथून आला तर नाश्ता करणार आहे. वडापाव पार पण झालेलं आहे वाटतं, कुणीतरी पार केला. आणि मी छान दिलेला आहे वडापती. गणपती आहे, चटणी तर ते बाय धागा घेतलेला आहे बांधायला. आणि आता मी पुढे चालले हो मठाच्या इथे. वडापाव
आमच्या इथे एक डाएट वाला माणूस आजच्या दिवस वडापाव खाणं डाएट सोडणार. किती स्ट्रिक्ट डाएट. अरे घे ना मला दे. अरे भूक लागल तर घेतला चटणी जाऊ मॅम. समोरचा बोरघाट आहे. कोणती जाते सांग लवकर. सनेडो सांगेल. तर आता आम्ही गगनगिरी महाराज आश्रमाकडे जात होते. तर रस्त्यामध्ये तो तिकडे समोर बोरघाट आहे. तो खूप सुंदर आहे. ते इथे दादाच्या मैत्रिणी दिसलेल्या आहेत. तर दादा इम्प्रेस झालेला. त्या माझ्या पण मैत्रिणी आहेत. तुम्ही काय दाखवतोय. काय बोरघाट तो बघ ना सुंदर आहे समोरचा. तो दिसताय तरी काय बोरघाट. अरे सौरभ बोलला नसती ना म्हणून मी घेतला कॅमेरा. सौरभ काय लाजतोस. तेच तर गावातला माणूस होतास तू. काय पण झालास तरी पण लाजायला मी पाहिजे. आम्ही लहानापासून मुंबईला. अरे गाय दादा मैत्री झाली. ही कुठली मोठी जात वाटत. तिचा भरील सिंग. ते बघ सुमितचं लहानपण. सुमितचं मित्र आलं. रस्ता आहे मंदिराला जायला. अरे हाच तो मठ आहे. हा भारी लोकेशन भारी आहे. एकदम सुंदर मठ आहे. अरे घर इथं पाहिजे होता रे आपला. पैसे कमव. बघू शकता हा मठ आहे मस्त सुंदर. पोचलोय आम्ही आता लगेच. कपडे बदलू का उडी मारायचं. त्यांचा पवायचा प्लॅन आहे. एवढ्यापासून आपल्याला किती वेळ लागला रे दादा यायला. 15 मिनिटं ना. जवळच आहे ना. चला आता मी जातो मठामध्ये पोहूया. आणि याचा पवायचा प्लॅन आहे. कुणाचं आयफोन मध्ये आलोय पण इथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही. सो ओरडतात लगेच. तरी पण मी काढली थोडीशी छोटीशी. बाहेरचा छान एकदम सुंदर. आणि इथे फोटो सेशन. सौरभ उड्या मारते. आपण गेलो तर घाबरते. पालीच्या गणपतीला चाललंय आणि मग तिथूनच सुधागड ना दादा. सरसगडला जाणार आहे. पालीच्या गणपतीला मी खूप वेळा गेली आहे. दोन्हीकडे सुधागड ट्राय करूया. चांगला दोन्ही पण आहे. चढायला करूया. सरसगड मी केलाय ना. तर आम्ही आता पालीच्या गणपतीला जातोय. तिथे आम्ही खूप वेळा गेलेलो आहे मी आणि दादा. दादा आपण खूप वेळा गेलोय ना पालीच्या गणपतीला. सरसगड माहिती तर चल कारण आम्ही नाही बघितलं. सुधागडला जाऊया ना. सरसगड पाहिजे ना. सर्वात भारी गाणं आहे. ऐकतच नाही माझ्या घरात. बोरघाट एक फेमस ठिकाण आहे. तिथे आलं तिथे लोक सगळी थांबलेली आहेत बघायला म्हणून. तिथेच थांबलोय आम्ही आता. स्टॉप घेतलेला आहे. आणि सगळे हसतायत का मला बघू. मला हे कळत नाही. तुम्ही मला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. तर तुम्ही मला लाजवते. एक तर मी पब्लिकमध्ये पहिल्यांदा ब्लॉग करते. दांडी काढायची आहे माझ्याकडे. दांडी ती आणि स्टिक बोलतात मम्मी त्याला. सेल्फी
खाली मम्मी डायरेक्ट आता उठली आणि आली. बघू शकता बोरगाव उंबरखेडला जात आहोत. उंबरखेड म्हणजे काय सांगतो ना तरी दादा. पावनखिंड काय उंबरखेड कोणतरी मेलेला होता. आता उंबरखेडच्या इथे जातोय. वाव किती सुंदर आहे. वाव ह्याच्या मागे इतिहास आहे पूर्ण. तो तिकडे त्या बोर्डवर लिहिलेला होता. तो मी टाकीन वाचा तुम्ही. एकदम सुंदर आहे यार. बघू शकता हे उंबरखेड ऐतिहासिक वास्तू. सुंदर पाणी थंड आहे. जाऊ नको नाहीतर काय. अय सुमित काय करणार इकडे. तुला पण दाखव. तुला वाटायला लागला 4-5 पावलं. हॅलो काय करतोय. मी आतमध्ये आहे. तो सिंगापूर आहे. चला ये चला. काय